पालिका निवडणुकांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। 25 वर्ष मुंबईत शिवसेनेचा महापौर होता, मुख्यमंत्री पद होतं, त्यावेळेस काय केलं? चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल। तर राज ठाकरेंच्या 2000 कोटींच्या आरोपाचे पुरावे काय? चंद्रकांत पाटलांचा निशाणा। भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशा बंद करायला गेले आणि आता पुढे तुंतुणं घेऊन उभे आहेत। जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका। तर जयंत पाटलांची अवस्था कुणी घर देतं का घरच्या नटसम्राटासारखी, चंद्रकांत पाटलांचा पलटवार। नांदेडच्या सभेत सुनील तटकरेंचा हल्लाबोल, जिल्ह्याचा विकास झाला नाही, नाव न घेता तटकरेंचा अशोक चव्हाणांवर निशाणा। संभाजीनगरमध्ये कुणाचाही आधार न घेता भाजपचा महापौर बसणार, प्रत्येक पक्षाला आपापला महापौर बसवायचा आहे। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर भागवत कराड यांची प्रतिक्रिया। वसई विरारमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। विकास कसा करायचा ते आमच्यावर सोडा, सरनाईकांचं वक्तव्य। खासदार संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, सुनील तटकरेंचा निशाणा। अलीकडच्या काळात राऊतांवर फार मोठी शस्त्रक्रिया झाली असंही तटकरे म्हणाले। पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकी भाई म्हणजेच अजितदादा संपवणार, रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावर निशाणा। महेश लांडगेंच्या टीकेनंतर रुपाली पाटील आक्रमक, आमच्या बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक। गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर लंगोट सोडून पळता भुई थोडी होईल, रुपाली पाटील यांची महेश लांडगे यांच्यावर टीका। निलेश राणे किशोरी पेडणेकरांविरोधात कोर्टात जाणार, किशोरी पेडणेकरांचा अर्ज बाद होणार। त्यांच्या 2 गुन्ह्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, निलेश राणेंचा इशारा। तर निलेश राणे स्क्रुटिनीच्या वेळेत झोपले होते का? तेव्हा किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेप का घेतला नाही? सचिन अहिर यांचा पलटवार।